हवामान विभागाने 25 मे रोजी केरळमध्ये मान्सून येणार अशी भविष्यवाणी केली होती. परंतु तो अंदाज चुकीचा ठरला आणि आत्तापर्यंत मान्सून केरळामध्ये आलेला आहे. फक्त कालपासून मान्सूनचं आगमन जे आहे ते अल्प प्रमाणात केरळात झालेलं आहे आणि मुंबईपासून केरळापर्यंत काही प्रमाणामध्ये आता पाऊस येण्याची शक्यता निश्चितच आहे. परंतु हा जो मान्सून आता आजपासून इथे भारतात प्रवेश करणार आहे किंवा 7-8 दिवसानंतर कदाचित होऊ शकेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रवेश करेल मुंबईपासून तर गोव्यापर्यंत. परंतु हा स्ट्रॉंग मान्सून राहणार नाही. याचं कारण आहे की जे अल निनोचा प्रभाव जो आहे हा हळूहळू सुरू झालेला आहे पॅसिफिक महासागरामध्ये आणि समुद्राचं जे गरम पाणी उष्ण पाणी झाले असल्यामुळे हे जे वारे आपल्याकडे भारतात यायला प्रवेश करायला पाहिजे, परंतु हे वारे भारतात न येता ते आता श्रीलंका आणि आपल्या अंदमान निकोबार बेटाकडे हे वारे जे आहे गेल्या म्हणजे 15 दिवसापासून ते तिकडे वळले आणि मान्सून डायव्हर्ट झाला. हा मान्सून जरी स्ट्रॉंग नसला, वीक असला तरी आपल्याकडे पाऊस घेऊन हा निश्चितच आपल्याकडे येणार आहे. परंतु यावर्षी 100% पाऊस होणार असे जी शक्यता काही लोकांनी व्यक्त केली, काही लोकांनी 95% व्यक्त केली आहे. पण निश्चितच हा 95%च पाऊस राहील. परंतु हा जो पाऊस आहे येणारा पाऊस हा हेवी रेन्समध्ये कॅटेगरीमध्ये मोडेल. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल, परंतु ते हेवी पाऊस येईल. शहरामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल, ग्रामीण भागात तो थोडंसं कमी होईल. तर अशा प्रकारचा मान्सूनमध्ये जो बदल आहे तो यावर्षी झालेला आहे. याला कारण जागतिक तापमान वाढ जी आहे, अल निनोचा तो प्रभाव आहे, हे याला